गौरीपुत्र गणेश भगवान जी की जय। बोला श्री शंकर पार्वती भगवान की जय। ओम नमः शिवाय। बोला श्री काशी विश्वनाथ जी की जय। आज भगवान भोलेनाथाला प्रसन्न करण्याचा सर्वात मोठा दिवस आहे। आज महाशिवरात्रीचा महापर्व आहे। महाशिवरात्रीचे व्रत केल्याने मानवाच्या सर्व दुःखांचे आणि यातनांचे अंत होतात व सर्व मनोकामना पूर्ण होतात। भगवान शिव आणि माता पार्वती यांच्या कृपेने धन, धान्य, सुख, सौभाग्य आणि समृद्धी प्राप्त होते। तर आज मी तुम्हाला महाशिवरात्री व्रताच्या फारच दुर्मिळ कथा सांगत आहे। या कथा ऐकल्यानेच महाशिवरात्रीचे व्रत पूर्ण मानले जाते। तर तुम्ही सर्वांनी पूर्ण श्रद्धा आणि प्रसन्नचित मनाने भगवान शिव आणि माता पार्वतीच्या चरणांचे ध्यान करून या सर्व कथा नक्की ऐका आणि कमेंटमध्ये हर हर महादेव अवश्य लिहा। एकदा सदानंद नावाचा एक शिकारी होता। तो प्राण्यांची हत्या करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होता। तो एका सावकाराचा देणीदार होता, पण वेळेवर कर्ज न फेडल्यामुळे क्रोधित सावकाराने त्याला शिवमठात बंदी केले। योगायोगाने त्या दिवशी शिवरात्री होती। बंदी अवस्थेत असताना शिकारी मठात शिवसंबंधी धार्मिक गोष्टी ऐकत राहिला। तिथेच त्याने शिवरात्री व्रताची कथा देखील ऐकली। संध्याकाळ होताच सावकाराने त्याला बोलावले आणि कर्ज फेडण्याविषयी विचारले। तेव्हा शिकाऱ्याने दुसऱ्या दिवशी पूर्ण कर्ज फेडण्याचे वचन दिले। सावकाराने त्याच्या शब्दांवर विश्वास ठेवला आणि त्याला सोडले। शिकारी जंगलात शिकार करण्यासाठी निघाला, पण दिवसभर बंदीगृहात राहिल्यामुळे तो भुकेने आणि तहानेने व्याकुळ झाला होता। सूर्यास्त झाल्यावर तो एका जलाशयाजवळ गेला आणि तेथे एका घाटाच्या काठावर एका झाडावर चढून बसला, कारण त्याला पूर्ण खात्री होती की कोणीतरी प्राणी तहान भागवण्यासाठी नक्कीच येथे येईल। ते झाड बिल्वपत्राचे होते आणि त्याच झाडाखाली शिवलिंग होते, जे सुकलेल्या बिल्वपत्रांनी झाकले गेले होते आणि त्यामुळे ते दिसत नव्हते। शिकाऱ्याला त्याचा काहीच अंदाज नव्हता। भूक आणि तहान यामुळे तो थकून त्याच झाडावर बसून राहिला। मचान तयार करताना त्याने काही फांद्या तोडल्या आणि योगायोगाने त्या शिवलिंगावर पडल्या। अशा प्रकारे दिवसभर उपाशी राहिल्यामुळे शिकाऱ्याचे व्रतही आपोआप झाले आणि शिवलिंगावर बिल्वपत्र अर्पण झाले। रात्र गेल्यावर पहिल्या प्रहरात एक गाभीण हरणी पाणी पिण्यासाठी तलावावर आली। शिकाऱ्याने धनुष्यावर बाण चढवला आणि जसेच प्रत्यंचा ओढली, त्याच्या हाताच्या धक्क्याने काही पाने आणि पाण्याचे थेंब खाली असलेल्या शिवलिंगावर पडले आणि अन्वधानानेच शिकाऱ्याची पहिल्या प्रहराची पूजा झाली। हरिण शिकाऱ्याला म्हणाली, मी गाभीण आहे, लवकरच मला प्रसूती होईल। तू एका वेळी 2 जीवांचा वध करणार आहेस, जे योग्य नाही। मी मूल जन्माला घालून लवकरच तुझ्यासमोर येईन, तेव्हा तू मला मार। शिकाऱ्याने प्रत्यंचा सैल केली आणि ती हरणी जंगलातील झुडपांमध्ये लुप्त झाली। थोड्याच वेळाने अजून एक हरणी तिकडून आली। शिकाऱ्याचा आनंद गगनात मावेनासा झाला। ती जवळ आली तसेच त्याने धनुष्यावर बाण चढवला। यावेळी देखील काही बिल्वपत्र खाली शिवलिंगावर पडले आणि नकळतच शिकाऱ्याची दुसऱ्या प्रहराची पूजा पूर्ण झाली। तेव्हा ती हरिण विनम्रपणे म्हणाली, मी थोड्या वेळापूर्वी ऋतुमुक्त झाली आहे। मी मातूर हरिण आहे आणि माझ्या प्रियकराला शोधत फिरत आहे। मी त्याला भेटून लवकरच तुझ्यासमोर येईन। शिकाऱ्याने तिलाही सोडून दिले। 2 वेळा शिकार निसटल्यामुळे तो चिंतेत पडला। रात्र संपत आली होती, तेव्हाच अजून एक हरिण आपल्या पिल्लांसह तिथे आली। शिकारी धनुष्यावर बाण चढवून सोडणारच होता, तेव्हा हरिण म्हणाली, मी या पिल्लांना त्यांच्या वडिलांकडे सुपूर्द करून लगेच परत येईन, तेव्हा तू मला मार। या क्षणी मला नको मारू। शिकारी हसला आणि म्हणाला, समोर आलेल्या शिकारीला सोडून द्यावे? मी असा मूर्ख नाही। याआधी मी 2 वेळा माझी शिकार गमावली आहे। माझी मुले भुकेने आणि तहानेने तडफडत असतील। हरिण उत्तरली, जसे तुला तुझ्या मुलांची माया वाटते, तसाच मलाही माझ्या पिल्लांचा विचार आहे। म्हणूनच फक्त या पिल्लांच्या नावे मी थोड्या वेळासाठी जीवनदान मागत आहे। माझ्यावर विश्वास ठेवा, मी त्यांना त्यांच्या वडिलांकडे सोडून लगेच परत येण्याची शपथ घेते। हरणीचे दिनस्वर ऐकून शिकाऱ्याला तिची दया आली। त्याने तिलाही सोडून दिले। शिकार न मिळाल्यामुळे बिल्ववृक्षावर बसलेला शिकारी बिल्वपत्र तोडून खाली फेकत होता। त्याची तिसऱ्या प्रहराची पूजा आपोआप पूर्ण झाली। पहाट होत आली, म्हणजेच सूर्योदय होणार होता। त्याच वेळी एक हष्टपुष्ट हरिण त्याच मार्गाने आला। शिकाऱ्याने ठरवले की यावेळी शिकार नक्कीच करायची। शिकाऱ्याची ताणलेली प्रत्यंचा पाहून हरिण विनम्र स्वरात म्हणाले, भाऊ, जर तू माझ्या आधी आलेल्या 3 हरणींचा आणि त्यांच्या लहान मुलांचा वध केला असेल तर मला मारण्यास वेळ घालवू नको, जेणेकरून मला त्यांच्या वियोगाचे दुःख भोगावे लागू नये। मी त्या हरिणींचा पती आहे। जर तू त्यांना जीवनदान दिले असेल तर मला काही वेळासाठी जीवनदान देण्याची कृपा कर। मी त्यांना भेटून लगेच तुझ्यासमोर हजर होईन। हरणाच्या बोलण्यावर शिकाऱ्याने संपूर्ण कथा हरणाला सांगितली।
तेव्हा हरण म्हणाले, माझ्या तिन्ही पत्नी ज्या प्रकारे प्रतिज्ञाबद्ध होऊन गेल्या आहेत त्या माझ्या मृत्यूनंतर त्यांच्या धर्माचे पालन करू शकणार नाहीत. त्यामुळे जसे तू त्यांना विश्वासू मानून सोडले आहेस तसेच मलाही सोडून दे. मी त्यांच्यासह तुझ्यासमोर लवकरच उपस्थित होईन. उपवास, रात्र जागरण आणि शिवलिंगावर बिल्वपत्र चढवल्यामुळे शिकाऱ्याचे हिंसक हृदय निर्मळ झाले होते. त्याच्या अंगात भगवत शक्तीचा वास झाला होता. त्याच्या हातातून धनुष्य आणि बाण निसटले आणि त्याने हरणाला सोडून दिले. थोड्याच वेळाने ते हरण संपूर्ण कुटुंबासह शिकाऱ्याच्या समोर उपस्थित झाले, जेणेकरून तो त्यांची शिकार करू शकेल. पण जंगली प्राण्यांची ही अशी सत्यता, सात्विकता आणि परस्पर प्रेमभावना पाहून शिकाऱ्याला खूप ग्लानी झाली. त्याच्या डोळ्यांतून अश्रूंची धार लागली. त्या हरण कुटुंबाचा वध न करून शिकाऱ्याने आपल्या कठोर हृदयातून जीवहिंसा कायमची दूर केली आणि आपले हृदय कायमचे कोमल आणि दयाळू बनवले. देवलोकातील सर्व देवता सुद्धा ही घटना पाहत होते. त्याच्या या कृतीवर भगवान शंकर प्रसन्न झाले आणि तत्काळ त्याला आपल्या दिव्य स्वरूपाचे दर्शन घडवले. तसेच त्याला सुख समृद्धीचे वरदान देऊन गुहा नाव दिले. हाच तो गुहा होता ज्याच्या सोबत भगवान श्रीराम यांनी मैत्री केली होती. बोला श्री शंकर पार्वती भगवान की जय. आता मनोकामनांची पूर्ती करणारी दुसरी कथा ऐकूया. एकदा माता पार्वती शिवजींना पतिरूपाने प्राप्त करण्यासाठी घोर तप करत होत्या. त्यांच्या या तपश्चर्येला पाहून देवतांनी शिवजींना विनंती केली की त्यांनी देवी पार्वती यांची मनोकामना पूर्ण करावी. शिवजींनी पार्वतीजींची परीक्षा घेण्यासाठी सप्तऋषींना पाठवले. सप्तऋषींनी शिवजींचे शेकडो दोष सांगितले, पण पार्वतीजींना महादेव यांच्याशिवाय कुणाशीही विवाह मंजूर नव्हता. सज्जन हो, विवाहाच्या आधी प्रत्येक वर त्याच्या भावी पत्नीबद्दल पूर्णतः खात्री करून घेऊ इच्छितो, म्हणूनच शिवजींनी स्वतःही पार्वतीजींची परीक्षा घेण्याचे ठरवले. भगवान शंकर प्रकट झाले आणि पार्वतीजींना वरदान देऊन अंतर्धान पावले. इतक्यात जिथे माता पार्वती तप करत होत्या तिथेच जवळच्या तलावात एका मगरीने एका मुलाला पकडले. तो मुलगा आपले प्राण वाचवण्यासाठी जोरजोरात ओरडू लागला. पार्वतीजींना त्या मुलाचे आक्रंदन ऐकू आले. द्रवित हृदयाने त्या तलावाकडे धावल्या. त्यांनी पाहिले की मगर त्या मुलाला तलावाच्या आत खेचत आहे. मुलाने देवीला पाहून म्हटले, माझी ना आई आहे, ना वडील, ना कोणी मित्र. माता, कृपा करून माझे रक्षण करा. पार्वतीजींनी म्हटले, हे मगरी, या मुलाला सोडून दे. मगर म्हणाली, दिवसाच्या 6व्या प्रहरात जो मला मिळतो त्याला मी माझे आहार मानतो. ब्रह्मदेवांनी या 6व्या प्रहरात या मुलाला पाठवले आहे. मग मी त्याला का सोडू? पार्वतीजींनी विनंती केली, तू याला सोड. बदल्यात तुला जे हवे असेल ते मी तुला देईन. मगर म्हणाली, फक्त एका अटीवर मी याला सोडू शकते. तुम्ही तप करून महादेवजींकडून जो वरदान घेतला आहे त्या तपाचा फल मला दिलात तर मी याला सोडेन. पार्वतीजी तत्काळ तयार झाल्या. त्यांनी म्हटले, मी माझ्या तपाचे फल तुला देण्यास तयार आहे, पण तू या बालकाला सोड. मगरीने समजावले, सावध राहा देवी, उत्साहाने संकल्प करू नका. हजारो वर्षे जसे तुम्ही तप केले आहे तसे देवतांसाठीही शक्य नाही. त्या संपूर्ण तपाचा फल हा मुलगा वाचवण्यासाठी खर्च होईल. पार्वतीजींनी उत्तर दिले, माझा निश्चय ठाम आहे. मी तुला माझ्या तपाचे फळ देते, तू याला जीवन दान दे. मगरीने पार्वतीजींना तपदान करण्याचा संकल्प करवला. तपदान होताच मगरीचा देह तेजाने जळाळू लागला. ती म्हणाली, हे पार्वती, पहा, तपाच्या प्रभावाने मी तेजस्वी झालो आहे. तुम्ही तुमच्या संपूर्ण आयुष्यभराची तपश्चर्या एका मुलासाठी वाया घालवली. जर इच्छित असाल तर मी तुम्हाला तुमची चूक सुधारण्यासाठी अजून एक संधी देते. पार्वतीजींनी म्हटले, हे मकर, तपश्चर्या तर मी पुन्हा करू शकते, पण जर तू या मुलाला गिळले असतेस तर त्याचे जीवन पुन्हा मिळू शकले नसते. पाहता पाहता तो मुलगा अदृश्य झाला. मगरही नाहीसी झाली. पार्वतीजींनी विचार केला, मी तप तर दान करून टाकले आहे, आता पुन्हा तप करण्यास प्रारंभ करेन. पार्वतीजींनी पुन्हा तप करण्याचा संकल्प केला. भगवान सदाशिव पुन्हा प्रकट झाले आणि म्हणाले, पार्वती, आता का तप करत आहेस? पार्वतीजींनी म्हटले, प्रभू, मी माझ्या तपाचे फळ दान करून टाकले आहे. तुम्हाला पतिरूपाने मिळवण्याच्या संकल्पासाठी मी पुन्हा कठोर तप करून तुम्हाला प्रसन्न करीन. महादेवजींनी उत्तर दिले, मगर आणि मुलगा या दोन्ही रूपांत मीच होतो. तुझे मन प्राणीमात्राच्या सुखदुःखात एकरूप आहे की नाही हे पाहण्यासाठी मी ही लीला रचली होती. अनेक रूपांत प्रकट होणारा मी एक आहे. मी अनेक शरीरात असलो तरी शरीरापासून वेगळा, निर्लेप आहे. तू तुझे तप मला अर्पण केले आहे, म्हणून आता अधिक तप करण्याची गरज नाही. देवीने महादेवांना प्रणाम करून प्रसन्न मनाने निरोप घेतला. बोला श्री शंकर पार्वती भगवान की जय. ओम नमः पार्वती पतये, हर हर महादेव. आता मनोकामनांची पूर्ती करणारी दुसरी कथा ऐकूया. एका शिव मंदिरात एक मोठे झाड होते.
त्याच झाडावर गौरय पक्षाचा एक जोडा राहायचा आणि तो गौरय पक्षाचा जोडा मोठा शिवभक्त होता. मंदिरात जेव्हा आरती आणि पूजन होत असे तेव्हा तो गौरय पक्षाचा जोडा देखील मंदिरात जाऊन भगवान शिव आणि माता पार्वती यांच्या भक्तीत लीन व्हायचा आणि दिवसभर मंदिरातच राहायचा. या मंदिरातून ते स्वतःसाठी आणि त्यांच्या पिल्लांसाठी दाणापाणी गोळा करीत असत. त्या शिव मंदिराच्या जवळ एक वृद्ध माता राहत होती. तिची कोणतीही संतान नव्हती. ती आपल्या घरी एकटीच राहत असे. वृद्ध मातेला पक्ष्यांवर खूप प्रेम होते. त्या आपल्या छतावर दररोज पक्ष्यांसाठी दाणे आणि पाणी ठेवत असत. मंदिरात राहणारा गौरैया पक्षाचा जोडा देखील त्यांच्या छतावर येऊन दाणे पाणी खात असे. अशाच प्रकारे अनेक दिवस निघून गेले. काही दिवसांनंतर ती वृद्ध माता आजारी पडली आणि आपल्या घराच्या छतावर दाणे पाणी ठेवण्यास असमर्थ झाली. जेव्हा गौरैया पक्षाचा जोडा छतावर येत असे तेव्हा दाणे पाणी न पाहता तो चिंतेत पडत असे. त्या वृद्ध मातेला पाहण्यासारखे कोणीही नव्हते. त्यांचे आरोग्य दिवसेंदिवस बिघडत गेले आणि शेवटी एके दिवशी त्यांचे निधन झाले. गौरैया पक्षाचा जोडा दररोज छतावर यायचा, पण दाणे पाणी न पाहून तो वृद्ध मातेला संपूर्ण गावभर शोधायचा. मात्र वृद्ध माता कुठेही सापडत नव्हत्या. तेव्हा मादी गौरैया आपल्या पतीला म्हणाली, आपण वृद्ध मातेच्या घरात जाऊन पाहिले पाहिजे की त्या शेवटी कुठे गेल्या. जेव्हा गौरैया पक्ष्यांचा जोडा घरात गेला तेव्हा वृद्ध माता तिथेच पडलेल्या होत्या. त्यांच्या शरीरात कोणतीही हालचाल नव्हती. नर गौरैया आपल्या पत्नीला म्हणाला, वृद्ध माता आता या जगात नाहीत. हे पाहून गौरैया पक्ष्यांचा जोडा खूप दुःखी झाला. मग ते दोघेही तिथून निघून गेले. संध्याकाळी शिवमंदिरात जेव्हा आरती सुरू झाली तेव्हा ते दोघेही मंदिरात जाऊन भगवान शिव यांची आराधना करू लागले. त्यांनी दाणे पाणी काहीही ग्रहण केले नाही आणि भगवान शिव यांच्या तपश्चर्येत लीन झाले. अशा प्रकारे तपस्या करत करत अनेक महिने निघून गेले. त्यांच्या भक्ती आणि आराधनेमुळे भगवान शिव अत्यंत प्रसन्न झाले आणि गौरैया पक्ष्यांच्या जोडप्याला दर्शन दिले. भगवान शिव म्हणाले, तुम्ही दोघांनी पक्ष्यांच्या योनीत असतानाही फार मोठे तप केले आहे. मी तुमच्या भक्तीने अत्यंत प्रसन्न झालो आहे. मी तुम्हाला वचन देतो की तुम्ही माझ्याकडे जे काही मागाल ते मी तुम्हाला नक्कीच देईन. त्यावर गौरैया पक्ष्यांचा जोडा भगवान भोलेनाथांशी म्हणाला, हे प्रभू, या मंदिराजवळ राहणाऱ्या वृद्ध मातेला तुम्ही पुन्हा जिवंत करा. भगवान शिव म्हणाले, हे तर निसर्गाच्या नियमांच्या विरोधात आहे. हे कसे शक्य आहे? तेव्हा गौरैया पक्ष्यांचा जोडा म्हणाला, हे प्रभू, तुम्ही आम्हाला वचन दिले आहे की आम्ही जे काही मागू ते तुम्ही आम्हाला द्याल. यावर भगवान शिव विचारात पडले आणि मग म्हणाले, मी माझ्या वचनामुळे आणि तुमच्या हट्टामुळे विवश झालो आहे. यानंतर भगवान शिवांनी वृद्ध मातेला पुन्हा जिवंत केले. वृद्ध माता जेव्हा डोळे उघडतात तेव्हा समोर भगवान शिव यांना पाहून आनंदाने भरून जातात आणि भगवान शिवांशी म्हणतात, हे महादेव, तुमच्या दर्शनाने माझे जन्मोजन्मीचे पाप नष्ट झाले. मी असे कोणते पुण्य केले होते की तुम्ही मला दर्शन दिले आणि पुन्हा जिवंत केले? तेव्हा भगवान शिव म्हणाले, हे वृद्ध माता, हे सर्व तुझ्या स्वतःच्या कारणामुळे नाही झाले. ज्या गौरैया पक्ष्यांच्या जोडप्याला तू दररोज दाणे पाणी घालायचीस त्यांच्याच कारणामुळे हे शक्य झाले. त्यांनी दिवस रात्र कठोर तपश्चर्या केली आहे, ज्यामुळे मी प्रसन्न होऊन तुला जीवनदान दिले आहे. असे म्हणून भगवान शिव अंतर्धान पावले. वृद्ध माता पुन्हा दररोज आपल्या छतावर पक्ष्यांसाठी दाणे पाणी ठेवू लागल्या आणि गौरैया पक्ष्यांचा जोडा पुन्हा आनंदाने तिथे येऊ लागला. वृद्ध माता त्या गौरैया पक्ष्यांच्या जोडप्याला म्हणाल्या, तुम्ही दोघांनी माझ्यावर मोठे उपकार केले आहेत. त्यामुळे मी इच्छिते की तुम्ही दोघेही माझ्या घरीच राहा. मग गौरैया पक्ष्यांचा जोडा वृद्ध मातेसोबतच तिच्या घरी राहू लागला. हळूहळू गौरैया पक्ष्यांचा जोडा आणि वृद्ध मातेसंबंधी संपूर्ण गावात प्रसिद्धी पसरली. जे कोणी त्या गौरैया पक्ष्यांच्या जोडप्याचे आणि वृद्ध मातेचे दर्शन घेत असे त्यांची सर्व मनोकामना भगवान शिव आणि माता पार्वती यांच्या कृपेने पूर्ण होत असे आणि त्यांच्या सर्व रोगांपासून मुक्ती मिळत असे. भारतातील गुजरातमध्ये आजही वृद्ध माता आणि गौरैया पक्ष्यांचे मंदिर आहे. जसे भगवान भोलेनाथांनी गौरैया पक्ष्यांच्या जोडप्याच्या मनोकामना पूर्ण केल्या तसेच सर्वांच्या मनोकामना पूर्ण होवोत. बोला श्री शंकर पार्वती भगवान की जय. आता भगवान शिव आणि माता पार्वती यांची मनोकामना पूर्ण करणाऱ्या दुसऱ्या कथेला ऐकूया. ही कथा संपूर्ण श्रद्धा आणि प्रसन्नचित मनाने पूर्ण ऐका. एका गावात भगवान शिवाचे परमभक्त व ब्राह्मण राहत होते. पंडितजी रोज सकाळी ब्रह्ममुहूर्तात उठून नित्यकर्म आटोपल्याशिवाय भगवान शंकरांचे पूजन करत नसत. तोपर्यंत त्यांना चैन पडत नसे. जे काही दान दक्षिणा मिळत असे त्याच्यावर पंडितजी आपला उदरनिर्वाह करत. ते इतके दयाळू होते की जर कोणी गरजू भेटला तर ते आपल्या सामर्थ्यानुसार त्याची सेवा करीत. या कारणामुळे शिवाचे परमभक्त ब्राह्मण देवता गरिबीत जीवन व्यतीत करत होते.
पंडितजींच्या दानशील स्वभावामुळे त्यांची पत्नी त्यांच्यावर रागावून होती, पण त्यांची भक्तिपरायणता पाहून त्यांच्यावर अत्यंत प्रेम करत होती, म्हणून ती कधीही त्यांचा अपमान करत नसे. त्याचबरोबर आपल्या गरजांचा पैसा ती शेजारी मजुरी करून मिळवत होती. एकदा अशी वेळ आली जेव्हा मंदिरात दानदक्षिणा कमी येऊ लागली, त्यामुळे पंडितजींना आर्थिक संकटाचा सामना करावा लागला. घराच्या मूलभूत गरजा पूर्ण न होण्यामुळे ब्राह्मणी दुःखी झाली. अशाच प्रकारे काही दिवस गेले. एके दिवशी महाशिवरात्रीचा दिवस आला. त्या दिवशीही पंडितजी नेहमीप्रमाणे ब्रह्ममुहूर्तात उठून नित्यकर्मे आटोपण्यासाठी नदीकडे निघाले. योगायोगाने त्याच वेळी त्या मार्गाने पार्वतीजी आणि शिवजी जात होते. अचानक पार्वतीजींची नजर त्या ब्राह्मणावर पडली. आज पंडितजी महाशिवरात्रीबाबत इतके आनंदी नव्हते जितके ते नेहमी असायचे. पार्वतीजींना हे समजायला वेळ लागला नाही. त्या शिवजींना म्हणाल्या, भगवन, हा ब्राह्मण देवता रोज तुमची उपासना करतो, तरीही तुम्हाला याची चिंता नाही का? पार्वतीजींचे बोलणे ऐकून शिवजी म्हणाले, देवी, माझ्या भक्तांची चिंता मी नाही करणार तर कोण करेल? पार्वतीजींनी विचारले, तर मग हे देव, तुम्ही आतापर्यंत याला मदत का केली नाही? तेव्हा शिवजी म्हणाले, देवी, तू निश्चिंत रहा. आतापर्यंत त्याने जितके बिल्वपत्र शिवलिंगावर अर्पण केले आहेत, तीच बिल्वपत्र आज रात्री त्याला धनाढ्य बनवतील. ही चर्चा पूर्ण करून शिव पार्वती पुढे निघून गेले. पण योगायोग असा की त्याच वेळी त्या मार्गावरून एक व्यापारी जात होता. त्याने शिवजी आणि पार्वतीजींच्या बोलण्याचा संवाद लपून ऐकला. व्यापारीने आपले चातुर्य वापरले आणि लगेच ब्राह्मणाच्या घरी पोहोचला. त्याने ब्राह्मणाला विचारले, पंडितजी, तुम्ही आतापर्यंत जे काही बिल्वपत्र शिवपूजनात अर्पण केले आहेत, ती सगळी मला द्या. बदलीत मी तुम्हाला 100 सुवर्ण मुद्रिका देईन. पंडितजींनी हे ऐकून आपल्या पत्नीला विचारले, तर ती म्हणाली, पुण्याचा दान करणे योग्य नाही, पण जर तुमचे मन होईल तर देऊ शकता. आपल्याला पैशाची गरज आहे, त्यामुळे हे देऊ शकता. पंडितजींनी सर्व बिल्वपत्र गोणीत भरून सेठजींना दिली. सेठजी बिल्वपत्र शिवलिंगावर अर्पण करून पाहू लागले की कधी शिवजी कृपा करणार आणि कधी तो आणखी धनाढ्य होईल. प्रतीक्षा करत करत अर्धी रात्र झाली. सेठजी चमत्कार पाहण्यासाठी अतिशय उत्सुक झाले. शेवटी तिसरा प्रहर ओलांडल्यानंतर सेठजींचा संयम तुटला आणि क्रोधाने त्यांनी शिवलिंगाला हलवायला सुरुवात केली. तेव्हाच अचानक चमत्कार झाला. सेठजींचे हात शिवलिंगावरच चिकटले. त्यांनी खूप प्रयत्न केला, पण त्यांचे हात हलतही नव्हते. थकून हारून सेठजींनी शिवजींना क्षमायाचना करायला सुरुवात केली. तेव्हा शिवजींनी म्हटले, हे लोभी सेठ, ज्या ब्राह्मणाकडून तू ही बिल्वपत्र विकत घेतली आहेत, त्याला 1000 सुवर्ण मुद्रिका दे, तेव्हाच तुझे हात सुटतील. सकाळी पंडितजींनी पूजेसाठी मंदिरात प्रवेश केला, तेव्हा त्यांनी पाहिले की सेठजींचे हात शिवलिंगावर चिकटले आहेत आणि ते रडत आहेत. त्यांनी विचारले, सेठजी, काय झाले? सेठजी म्हणाले, पंडितजी, कृपया माझ्या मुलाला 1000 सुवर्ण मुद्रिका घेऊन लगेच मंदिरात येण्यास सांगा. पंडितजींनी सेठजींच्या मुलाला बोलावले आणि सेठजींनी ब्राह्मणाला सुवर्ण मुद्रिका दिल्या. तेव्हाच सेठजींचे हात शिवलिंगापासून सुटले. जशी कृपा भगवान शिव आणि माता पार्वतींनी त्या ब्राह्मणावर केली, तशीच कृपा भगवान आमच्यावरही करो. बोला श्री शंकर पार्वती भगवान की जय. आता मनोकामना पूर्ण करणारी दुसरी कथा ऐकूया. ही कथा ऐकल्यानेच व्रत संपूर्ण मानले जाते. नारदजींनी एकदा भोलेनाथांची स्तुती करून विचारले, प्रभू, तुम्हाला प्रसन्न करण्यासाठी सर्वात उत्तम आणि सोपी साधना कोणती आहे? हे त्रिलोकीनाथक, तुम्ही तर निर्विकार आणि निष्काम आहात. तुम्ही सहजच प्रसन्न होता. तरीही मला जाणून घ्यायचे आहे की तुम्हाला सर्वात प्रिय काय आहे? तेव्हा शिवजी म्हणाले, नारदजी, मला भक्ताचा भाव सर्वात प्रिय आहे, पण तू विचारलेच आहेस तर सांगतो. मला जलाबरोबरच बिल्वपत्र फार प्रिय आहे. जो अखंड बिल्वपत्र श्रद्धेने अर्पण करतो त्याला मी माझ्या लोकात स्थान देतो. नारदजींनी भगवान शंकर आणि माता पार्वतीची वंदना केली आणि ते आपल्या लोकाला निघून गेले. त्यांच्या जाण्यानंतर पार्वतीजींनी शिवजींना विचारले, हे प्रभू, मला जाणून घ्यायची तीव्र इच्छा आहे की तुम्हाला बिल्वपत्र इतके प्रिय का आहेत? कृपया माझ्या जिज्ञासेचे समाधान करा. तेव्हा शिवजी म्हणाले, हे शिवे, बिल्वाच्या पानांची रचना माझ्या जटांसारखी आहे. त्याचे त्रिपत्र म्हणजे ऋग्वेद, यजुर्वेद आणि सामवेद आहेत. त्याच्या शाखा संपूर्ण शास्त्रांचे स्वरूप आहेत. बिल्ववृक्ष हा पृथ्वीवरील कल्पवृक्ष आहे, जो ब्रह्मा, विष्णू आणि शिव स्वरूप आहे. हे पार्वती, स्वयं महालक्ष्मीने शैल पर्वतावर बिल्वरूपात जन्म घेतला होता. यामुळेच बिल्ववृक्ष मला अत्यंत प्रिय आहे. महालक्ष्मीने बिल्ववृक्ष रूप धारण केले हे ऐकून पार्वतीजींना कुतूहल वाटले. त्या आपली जिज्ञासा दडपू शकल्या नाहीत आणि विचारले, देवी लक्ष्मीने अखेर बिल्ववृक्षाचे रूप का घेतले? कृपया ही कथा विस्ताराने सांगा. भोलेनाथांनी देवी पार्वतीला कथा सांगण्यास सुरुवात केली.
हे देवी, सत्ययुगात ज्योती स्वरूपात माझ्या अंशाचा रामेश्वर लिंग होता. ब्रह्मा आणि इतर देवांनी त्याचे विधिपूर्वक पूजन केले होते. त्याचा परिणाम असा झाला की माझ्या कृपेने वाणीदेवी सर्वांना प्रिय झाली आणि त्या भगवान विष्णूंना विशेष प्रिय झाल्या. माझ्या प्रभावाने भगवान केशव यांच्या मनात वाग्देवीसाठी जितकी प्रीती निर्माण झाली ती लक्ष्मीजींना मान्य नव्हती. त्यांच्या मनात श्रीहरीप्रती एक प्रकारचा दुराव निर्माण झाला. त्या चिंतेत पडल्या आणि रुष्ट होऊन शांतपणे परमोत्तम श्रीशैल पर्वतावर निघून गेल्या. तिथे त्यांनी तप करण्याचा निर्णय घेतला आणि उत्तम स्थानाची निवड केली. महालक्ष्मीने उत्तम स्थान निश्चित करून माझ्या लिंग विग्रहाची उग्र तपश्चर्या सुरू केली. त्यांचे तप कठोरतम होत गेले. हे परमेश्वरी, काही काळानंतर महालक्ष्मीने माझ्या लिंग विग्रहापासून थोड्या अंतरावर एका वृक्षाचे रूप धारण केले आणि आपल्या पानांद्वारे व फुलांद्वारे सतत माझी पूजा करू लागल्या. अशा प्रकारे महालक्ष्मीने 1 कोटी वर्षे घोर आराधना केली. अखेर त्यांना माझी कृपा प्राप्त झाली. मी तिथे प्रकट झालो आणि देवीला त्यांच्या या घोर तपश्चर्येच्या इच्छेबद्दल विचारले आणि वरदान देण्यास तयार झालो. महालक्ष्मीने मागितले, हे प्रभू, श्रीहरीच्या हृदयात माझ्या प्रभावाने वाग्देवीसाठी जे स्नेह उत्पन्न झाले आहे तो नाहीसा व्हावा. शिवजी म्हणाले, मी महालक्ष्मीला समजावले की श्रीहरीच्या हृदयात तुमच्या व्यतिरिक्त कोणाचाही प्रेम नाही. वाग्देवीसाठी त्यांचे प्रेम नाही तर श्रद्धा आहे. हे ऐकून लक्ष्मीजी प्रसन्न झाल्या आणि पुन्हा श्रीविष्णूंच्या हृदयात स्थित होऊन सतत त्यांच्यासोबत राहू लागल्या. हे पार्वती, महालक्ष्मीच्या हृदयातील हा मोठा दोष अशा प्रकारे दूर झाला होता. त्यामुळे हरिप्रिया त्याच वृक्ष रूपात अतिशय भक्तीने आणि भक्तिपूर्वक माझी पूजा करू लागल्या. हे पार्वती, याच कारणामुळे बिल्ववृक्ष, त्याची पाने, फुले, फळे इत्यादी मला अत्यंत प्रिय आहेत. मी निर्जन स्थळी बिल्ववृक्षाचा आश्रय घेतो. बिल्ववृक्षाला सर्व तीर्थ आणि सर्व देवतांचे स्वरूप मानले पाहिजे, यात तनिकही शंका नाही. जो भक्त बिल्वपत्र, बिल्वफुले, बिल्ववृक्ष किंवा बिल्वकाष्ठाचा चंदनाने माझी पूजा करतो तो मला प्रिय आहे. बिल्वाला शिवसमान समजा, तो माझे शरीर आहे. जो बिल्वपत्रावर चंदनाने माझे नाव कोरून मला अर्पण करतो त्याला मी सर्व पापांपासून मुक्त करून माझ्या लोकात स्थान देतो. हे देवी, त्या व्यक्तीला स्वयं लक्ष्मीजी सुद्धा वंदन करतात जो बिल्वाने माझी पूजा करतो. जो बिल्ववृक्षाच्या मुळाशी प्राण सोडतो त्याला रुद्रदेह प्राप्त होतो आणि अशा मनुष्यावर सदैव माता लक्ष्मीची कृपा राहते. तसेच भगवान नारायण यांची कृपा देखील त्याच्यावर कायम राहते. आता मनोकामना पूर्ण करणारी दुसरी कथा ऐकूया. महाशिवरात्रीच्या दिवशी ही कथा ऐकल्याने अपार धन प्राप्त होते. एकदा रावणाने कुबेराला लंकेतून हाकलून दिले, त्यामुळे कुबेराला मुख्य भूमीकडे पलायन करावे लागले. आपले राज्य आणि प्रजा गमावल्याच्या निराशेत त्याने शिवजींची पूजा करण्यास सुरुवात केली आणि एक शिवभक्त बनला. भगवान शिवजींनी दयाभाव दाखवत त्याला एक नवीन राज्य आणि संपूर्ण जगातील संपत्ती दिली. त्यामुळे कुबेरजी हे जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले. धन म्हणजे कुबेर असे मानले जाऊ लागले. कुबेरजी शिवजींचे महान भक्त झाले, परंतु ज्या क्षणी भक्ताला वाटू लागते की तो सर्वात मोठा भक्त आहे त्या क्षणी समजून घ्या की तो सर्व काही गमावणार आहे. कुबेरजींना वाटू लागले की ते शिवजींना इतके काही अर्पण करतात त्यामुळे ते महान भक्त आहेत. आणि खरं तर शिवजींनी चढाव्याच्या रूपात विभूतीशिवाय काहीही स्वीकारले नाही. तरीही कुबेरजींना वाटू लागले की ते शिवजींना इतके अर्पण करतात त्यामुळे ते महान आहेत. एके दिवशी कुबेरजी शिवजींकडे गेले आणि म्हणाले, मी तुमच्यासाठी काय करू शकतो? मी तुमच्यासाठी काहीतरी करू इच्छितो. शिवजींनी उत्तर दिले, तू माझ्यासाठी काय करणार? काहीही नाही, कारण मला कोणत्याही वस्तूची गरजच नाही. मी सुखी आहे. पण माझा मुलगा, त्यांनी गणपतीजींकडे बोट दाखवत म्हटले, हा मुलगा नेहमी उपाशी असतो, याला चांगले जेवण दे. हे तर खूप सोपे आहे. असे म्हणत कुबेरजी गणपतीजींना जेवणासाठी घेऊन गेले. त्यांनी गणपतीजींना जेवण वाढायला सुरुवात केली आणि गणपतीजी खातच राहिले. कुबेरजींनी शेकडो स्वयंपाक्यांची व्यवस्था केली आणि प्रचंड प्रमाणात अन्न शिजवले. त्यांनी हे संपूर्ण अन्न गणेशजींना अर्पण केले आणि गणपतीजी खातच राहिले. कुबेरजी चिंतेत पडले आणि म्हणाले, थांबा, जर तुम्ही एवढे खाल्ले तर तुमचे पोट फुटेल. गणपतीजींनी उत्तर दिले, तुम्ही त्याची चिंता करू नका. पहा, मी एका सापाला कंबरपट्टा म्हणून बांधले आहे, त्यामुळे तुम्ही माझ्या पोटाची चिंता करू नका. मला भूक लागली आहे, मला जेवण द्या. तुम्हीच म्हणाला होतात की तुम्ही माझी भूक भागवू शकता. कुबेरजींनी आपली संपूर्ण संपत्ती खर्च केली. असे म्हणतात की कुबेरजींनी इतरांकडूनही अन्न मागवून गणपतीजींना खाऊ घातले. गणपतीजींनी संपूर्ण अन्न खाल्ल्यानंतरही म्हणाले, मी अजूनही भुकेला आहे, माझे जेवण कुठे आहे? तेव्हा कुबेरजींना त्यांच्या भ्रमाचा बोध झाला. त्यांनी शिवजींसमोर नतमस्तक होत म्हटले,
मी समजलो, माझे धन तुमच्यासमोर एका तृणासमानही नाही. तुम्ही मला जे दिले त्यातील काही भाग तुम्हालाच परत देऊन मी स्वतःला महान भक्त समजण्याची चूक केली. या क्षणानंतर माझा अहंकार तुटला आहे, हे म्हणत त्यांनी भगवान शिवाची जय जयकार केली. बोला गणेशजी महाराज की जय. बोला श्री शंकर पार्वती भगवान की जय. आता मनोकामना पूर्ण करणाऱ्या कथेला ऐकूया. पूर्वीच्या काळात एक पुत्रवती ब्राह्मणी होती. तिचे 2 पुत्र होते. ती अतिशय गरीब होती. दैवयोगाने एके दिवशी तिला महर्षी सांडली यांचे दर्शन झाले. महर्षींच्या मुखातून प्रदोष व्रताची महिमा ऐकल्यावर त्या ब्राह्मणीने ऋषींना पूजेची पद्धत विचारली. तिच्या श्रद्धा आणि विनंतीमुळे ऋषींनी तिला शिवपूजनाचे योग्य विधान सांगितले आणि म्हणाले, तू आपल्या 2 मुलांकडून शिवाची पूजा करव. या व्रताच्या प्रभावाने 1 वर्षानंतर तुला संपूर्ण सिद्धी प्राप्त होईल. त्या ब्राह्मणीने महर्षी सांडलींचे वचन ऐकून आपले बालक घेऊन नतमस्तक होत मुनींच्या चरणी प्रणाम केला आणि म्हणाली, हे ब्राह्मण, आज मी तुमच्या दर्शनाने धन्य झाले. हे 2 कुमार तुमचे सेवक आहेत, कृपया माझा उद्धार करा. त्या ब्राह्मणीने शरणागत स्वीकारल्याने मुनींनी गोड शब्दांनी 2 कुमारांना शिवपूजेची विधी सांगितली. नंतर ते 2 बालक आणि ब्राह्मणी मुनींना प्रणाम करून शिव मंदिरात गेले. त्या दिवसापासून ते 2 बालक मुनींच्या कथेनुसार नियमपूर्वक प्रदोष काळात शिवपूजा करू लागले. पूजा करत असताना त्यांना 4 महिने पूर्ण झाले. एके रात्री सूतच्या अनुपस्थितीत साची व्रत स्नान करून नदीकिनारी गेला आणि तिथे जलक्रीडा करू लागला. योगायोगाने त्याच वेळी त्याला नदीच्या भेगेत चमकणारा एक मोठा धनाने भरलेला कलश दिसला. तो धनाने भरलेला कलश पाहून सुचिव्रत खूप आनंदी झाला. तो कलश डोक्यावर घेऊन घरी आला. कलश भूमीवर ठेवून तो आपल्या आईला म्हणाला, हे माता, शिवजींची महिमा पहा. भगवानाने मला या घड्याच्या रूपात अपार संपत्ती दिली आहे. त्याची माता घडा पाहून आश्चर्यचकित झाली आणि राजसूतला बोलावून म्हणाली, बाळा, माझे ऐक. तुम्ही दोघांनी हे धन अर्धे अर्धे वाटून घ्या. मातेचे बोल ऐकून सुचिव्रत खूप आनंदी झाला, पण राजसूतने आपली असहमती दर्शवत म्हणाला, हे आई, हे धन तुझ्या पुत्राच्या पुण्यामुळे मिळाले आहे. मी यात कोणत्याही प्रकारे हिस्सा घेऊ इच्छित नाही, कारण आपल्या केलेल्या कर्मांचे फळ मनुष्य स्वतःच भोगतो. अशा प्रकारे शिवपूजन करत एकाच घरात त्यांनी 1 वर्ष व्यतीत केले. एके दिवशी राजकुमार ब्राह्मणाच्या पुत्रासोबत वसंत ऋतूत वनविहार करण्यासाठी गेला. दोघेही जेव्हा जंगलात खूप दूर गेले तेव्हा त्यांना तिथे शेकडो गंधर्व कन्यका खेळताना दिसल्या. ब्राह्मण कुमाराने त्या गंधर्व कन्यकांना क्रीडा करताना पाहून राजकुमाराला सांगितले, इथे कन्या विहार करत आहेत, त्यामुळे आपण यापुढे जाऊ नये, कारण या गंधर्व कन्या सहजच मनुष्याच्या मनाला मोहित करतात. त्यामुळे मी तरी या कन्यकांपासून दूर राहणार आहे. पण राजकुमाराने त्याच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करून गंधर्व कन्यकांच्या विहारस्थळी निसंकोचपणे प्रवेश केला. सर्व गंधर्व कन्यकांमध्ये एक प्रधान सुंदर कन्या होती. तिने राजकुमार पाहताच विचार केला, कामदेव समान सुंदर हा राजकुमार कोण आहे? त्या राजकुमारासोबत संवाद साधण्याच्या हेतूने तिने आपल्या सखींना सांगितले, सखींनो, तुम्ही जवळच्या जंगलात जाऊन अशोक, चंपा, मौलसिरी इत्यादी ताज्या फुलांचा संग्रह करा. तोपर्यंत मी येथेच तुमची वाट पाहते. गंधर्व कन्येचे बोल ऐकताच सर्व सखी तिथून निघून गेल्या. सखी गेल्यानंतर ती गंधर्व कन्या राजकुमाराला स्थिर नजर लावून पाहू लागली. त्यांच्यात परस्पर प्रेमाचा संचार झाला. गंधर्व कन्येने राजकुमाराला आसन दिले. प्रेमालापामुळे ती सुंदरी राजकुमाराच्या सहवासासाठी व्याकुळ झाली आणि त्याला विचारू लागली, हे कमळसमान नेत्र असणाऱ्या राजकुमार, तुम्ही कोणत्या देशातील आहात? येथे कशासाठी आला आहात? गंधर्व कन्येचे बोल ऐकून राजकुमाराने उत्तर दिले, मी विदर्भ राजाचा पुत्र आहे. माझे माता पिता स्वर्गवासी झाले आहेत. शत्रूंनी माझे राज्य हिरावून घेतले आहे. हे ऐकून गंधर्व कन्येने विवाहासाठी राजकुमाराला आपल्या पित्याशी भेटण्यासाठी दुसऱ्या दिवशी येण्यास सांगितले. दुसऱ्या दिवशी गंधर्व कन्येच्या सांगण्यानुसार राजकुमार सुचिव्रतासोबत त्या वनात गेला. तेथे पोहोचल्यावर त्यांनी पाहिले की गंधर्वराज आपली कन्या अंशुमतीसह उपस्थित होते आणि त्यांची वाट पाहत होते. गंधर्वराजाने त्या 2 कुमारांचे स्वागत केले, त्यांना सुंदर आसन दिले आणि राजकुमाराला सांगितले, मी परवा कैलासपुरीला गेलो होतो. तिथे भगवान शंकर पार्वतीसह विराजमान होते. त्यांनी मला जवळ बोलावून सांगितले, पृथ्वीवर राज्य धर्मगुप्त नावाचा राजकुमार भटकत आहे. शत्रूंनी त्याचा वंश नष्ट केला आहे. तो कुमार नेहमी भक्तिपूर्वक माझी सेवा करतो, म्हणून त्याला मदत कर. त्याला त्याच्या शत्रूंवर विजय मिळवून दे. म्हणून मी भगवान शंकरांच्या आज्ञेने माझी कन्या अंशुमती तुला समर्पित करीत आहे. मी तुझ्या शत्रूंनी जप केलेले राज्य पुन्हा तुझ्या ताब्यात देईन. तू या कन्येसह 10,000 वर्षे सुखाने राज्य करशील आणि शिवलोकात गेल्यानंतरही माझी कन्या याच शरीराने तुझ्या सोबत असेल. हे सांगून गंधर्वराजाने आपल्या कन्येचा विवाह राजकुमारासोबत लावून दिला.
हुंड्यामध्ये अनेक दास-दास्या तसेच शत्रूंवर विजय मिळवण्यासाठी गंधर्वांची चतुरंगी सेना दिली. राजकुमाराने गंधर्वांची मदत घेऊन शत्रूंना नष्ट केले आणि आपल्या नगरात प्रवेश केला. मंत्र्यांनी राजकुमाराला सिंहासनावर बसवून त्याचा राज्याभिषेक केला. आता राजकुमाराने राज्यसुख उपभोगायला सुरुवात केली. ज्या दरिद्र ब्राह्मणीने त्याचे पालनपोषण केले होते तिला राजमातेच्या पदावर प्रतिष्ठित करण्यात आले आणि सुचिव्रत त्याचा लहान भाऊ बनला. अशा प्रकारे प्रदोष व्रतात शिवपूजनाच्या प्रभावाने तो राजकुमार दुर्लभ पदाला पोहोचला. जो मनुष्य प्रदोष काळात किंवा नित्य ही कथा ऐकतो तो नक्कीच सर्व दुःखांपासून मुक्त होतो आणि अखेरीस परमपदाचा अधिकारी बनतो. बोला श्री शंकर पार्वती भगवान की जय.